ये जो ऑर्डर है एडिबल ऑयल के बारे में हमने कंप्लायंस ऑर्डर इशू किया है, ये इसीलिए किया है कि देयर आर वायलेशंस हमने पाए हैं। काफ़ी बिजनेसेस जो है एफबीओज ये विदाउट लाइसेंस ऑपरेट करते हमें पाए गए हैं। अडल्चरेंट यूज किया हुआ भी पाया गया है। सब स्टैंडर्ड ऑयल एक्सीडिंग जो एडिटिव्स है उसके वैल्यू के ज़्यादा भी इसमें पाया गया है। रीलेबलिंग, रीपैकेजिंग, नियर एक्सपायरी ऑयल ये भी हमने खोजा है। और यूज़ ऑफ नॉन ग्रेड पैकेजिंग मटेरियल ये भी हमारे फाइंडिंग्स है। ये जो ऑर्डर अप्लाई है दिस इज़ एप्लीकेबल सब जो प्रोड्यूसर्स है, मतलब ऑयल प्रोड्यूस जो करते हैं, ऑयल एक्सपेलर यूनिट्स है, सॉल्वेंट एक्सट्रैक्शन यूनिट्स है, ऑयल रिफाइनरीज है, मैन्युफैक्चरर्स ऑफ वनस्पति, इंटेंसिफाइड वेजिटेबल फैट्स, बेकरी शॉर्टेजिंग, margarine, table spreads, blenders of multi-source edible vegetables, repackers and relabelers, importers, wholesalers, distributors, super stockists and transporters, including departmental stores, grocers, e-commerce and online sellers, सबके लिए ये लागू है। ये इसलिए किया गया है कि लाइसेंस एंड लेबोरेटरी रिक्वायरमेंट जो है वो कंप्लाई नहीं की गई है। फॉर्म ऑफ सेल जो है वो सील्ड या अनसील्ड इसमें होना चाहिए, सील्ड इसमें होना चाहिए, टैम्पर एविडेंट होना चाहिए, वो भी वायलेशन हमने पाए गए हैं। मल्टी सोर्स एडिबल ऑयल, वेजिटेबल ऑयल एंड मस्टर्ड ऑयल का मिक्सचर भी हमने पाया है। क्वालिटी एंड अडल्चरेशन नॉर्म्स, क्वालिटी नॉर्म्स हैव बीन ब्रीच, अडल्चरेशन हैव बीन फाउंड, पैकेजिंग स्टैंडर्ड्स हैव बीन जो वायलेट किए गए हैं। स्टोरेज एंड ट्रांसपोर्टेशन जो रेगुलेशंस है उसका भी कंप्लायंस नहीं हुआ है। ये ऑर्डर का मेन 3 रीज़न थे। एक तो लूज़ और अनपैकेज ऑयल मार्केट में अवेलेबल है, वो सेल हुआ है, वो नहीं होना चाहिए, वो प्रोहिबिटेड है। दूसरा रीफिलिंग यूज़ और रस्टेड कैंस का भी यूज़ हमने पाया है, वो भी नहीं होना चाहिए। और रिपीटेड रीयूज़ ऑफ फ्राइंग ऑयल ये भी जो हेल्थ के लिए हानिकारक है वो भी पाया गया है। ये इसलिए हमने ऑर्डर इशू किए गए। इसका इम्प्लीमेंटेशन अभी भी हो रहा है, आगे भी होगा। सबसे ज़्यादा इम्पॉर्टेंट ये जो एफबीओज इसमें रजिस्टर्ड है वो इम्प्लीमेंटेशन करना चाहिए, कंप्लायंस करना चाहिए। एफडीए ने इसका स्ट्रिक्टली इन्फोर्समेंट करना चाहिए। और नागरिक जो है, सिटीजन जो है, इन्होंने इस हिसाब से ही खरीदना करना चाहिए। जो लूज़ एडिबल ऑयल है वो परचेस नहीं करना चाहिए, यूज नहीं करना चाहिए। पैकेज जो है वही खरीदी करो जिसमें लेबल पढ़ो, लेबल में उसका मैन्युफैक्चरिंग डेट होना चाहिए, बेस्ड बिफोर होना चाहिए। वो लेबल पे कुछ मार्क या अगर इनएलिजिबल है, रीड नहीं कर सकते, वो मत खरीदो, रिपोर्ट करो। अगर ऐसा किया जाए तो आपकी सेहत ठीक रहेगी। हम जो खरीद कर रहे हैं वो सही तरीके से है ये देखना चाहिए। क्योंकि टीपीसी लेवल 25 के ऊपर गया तो इट अमाउंट्स टू ट्रांस फैट एंड दैट इज़ नॉट गुड फॉर हेल्थ। रीयूज़ वाला जो ऑयल है, जो फ्रेश ऑयल है उसका नॉट मोर देन 15% होना चाहिए, और रीयूज वाला है नॉट मोर देन 25% टीपीसी लेवल होने चाहिए। यस। So you mentioned One by one. that crude oil tankers were being used to. I cannot hear multiple. One at a So you time. mentioned एक that मिनट, crude oil tankers were being used to transport the एक metals that it मिनट, falls. नो मराठी यस। सर पुन्हा एकदा एक बदली संदर्भात मेसेज व्हायरल होतोय तुमची एक मिनिट प्लीज 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 प्लीज। पुन्हा एकदा बदली संदर्भात मेसेज व्हायरल होतोय। राजस्थानला आपली बदली झाल्याचा मेसेज सोशल माध्यमात प्रचंड प्रमाणात व्हायरल होतो। राजस्थान माझा काय संबंध राजस्थानशी? सोशल मीडियावर मेसेज आहे। माहीत नाही, मी बघितलं नाही आणि राजस्थानला माझी बदली होण्याचं काही कारण पण नाही आहे। मी महाराष्ट्र काढायचा आहे, माझी महाराष्ट्राची बदली होऊ शकते। आय थिंक याच्यावरती मी ऑलरेडी बोललेलो आहे, याच्यावरती मी बाईट पण दिलेला आहे, याच्यावरती ऑलरेडी बाईट दिलेला आहे। कोर्टाचे आदेश आले आहेत, आम्ही लिगल ऑप्शन त्याच्यामध्ये एक्सप्लोअर करत आहोत। फक्त ऐकून घ्या, मला बोलू द्या मला बोलू द्या, माझं कंप्लीट तर होऊ द्या। याच्यामध्ये मी जसं सांगितलं की त्याच्यामध्ये फूड पॉयझनिंगची केस होती, त्याच्यामध्ये काही लोक हॉस्पिटलाइज झाली होती, त्याच्यानंतर सस्पेन्शन केलं होतं। सस्पेन्शनच्या अगेन्स्ट त्यांनी माझ्याकडे अपील केलं होतं। अपीलमध्ये त्यांनी 2 वेळेस वेळ मागून घेतला होता, त्यांनी वेळ मागितला म्हणून मी वेळ दिला होता। फायनल हिअरिंग घेऊन त्याच्यासाठी त्याच्यामध्ये रिक्वेस्ट करत होते
आणि वेळ इकडे मागितल्यानंतर त्यांनी ते हायकोर्टात दिले ते. सो डिले ऑर नॉट फ्रॉम आवर साईड. आणि नंबर 2, त्यांचा जो सॅम्पल आहे तो अनसेफ आलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत रेकॉर्डवरती. म्हणून जे कोर्टाचे आदेश आहे आम्ही त्याचं एक्झामिन करू, त्याचे लिगल आमच्याकडे ऑप्शन जे आहेत आम्ही ते वापरू. एक मिनिट. So you have mentioned that crude oil tankers were being used to transport edible oil. So if you could throw some light on that, and were there any branded companies, manufacturers also which were involved in this particular practice, or which area of Maharashtra? No, but I basically what I told you the figures of last year. So these are the regulations existing and being implemented since 2011. Some of the regulations regarding packaging and branding 2018. Regarding the mustard oil 2021. So these are the regulations in practice. We have found across all industry, it is not small or big, all big or small we have found violating the norms, whether in one geographical area or other geographical area. This particular norm, sir? Sorry? This particular thing? No, all some of the violations have been found across. So it's not particular to a particular brand or particular area, small or big. So it is a violation across, and that's why we need to implement much more. But Now oil tanker thing, sir? everything. So I cannot give a specific case to specific tanker. I cannot give that. जब अभी जो प्रेस नोट आ रही उस टाइम हम दे ही देते हैं. So it's a violation because if you use the tanker or transportation means which is already used for some other purpose, the adulteration takes place, and that oil, edible oil, leads to becoming unsafe. So the adulteration of that original party, that's why it is prohibited. So we have to use what is allowed. That is a regulation, that is a mandate. It's across India, it's just not in Maharashtra. So they have to abide by this regulation, whether it's a packaging material, whether it's a transportation means, whether it's a storage. So all this is allowed. It's already regulated, it has to be implemented. काय ओके तिथे अनलॉक पनीर सापडलं असं म्हटलं गेलं. त्यांचं असं म्हणणं आहे, क्लबचं असं म्हणणं आहे की आम्ही पनीर जे आहे ते पंजाब सिंध प्रीमियम डेअरीमधून मिळतं. डेअरीवाल्यांचं असं म्हणणं आहे की एफडीएवरती आरोप आहे त्यांचं की एफडीएने एका मिनिटात कसं सांगितलं की ते अॅनालॉग आहे, चाचणी झाली का. एक दुसऱ्यांचं असं म्हणणं आहे की डेअरीवाल्याचं म्हणणं आहे का ऑर्डरचं म्हणणं आहे? पॅकेज डेअरीवाल्यांचं म्हणणं आहे. ओके. दुसरं डेअरीवाल्यांचं हे म्हणणं आहे की पॅकेजिंग बघून त्याच्यावरती प्रॉपरायटर्स फूड दिलं होतं, तर ते बघून म्हटलं तर प्रॉपरायटर्स फूडचा अर्थ ते असं सांगतायत की पर्सनलाइज. सो इफ असं पण त्यांचं एक म्हणतं की एफडी आता म्हणतं की चाचणीसाठी पनीरच्या सॅम्पलचं 1 महिना लागणार आहे. मग तिकडे कसं ठरवलं की ते अनलॉक पनीर, ते आरोपच केले एफडीवर. आणि फाईन त्यांनी काय आरोप केलेत, त्यांना काही म्हणणं असेल आमच्या ऑर्डर विरुद्ध, दे कॅन अपील टू मी, दे कॅन त्यांचं म्हणणं ऐकू शकतो, त्यांना नियम काय नियमाप्रमाणे निर्णय दिला जाईल. सो दॅट इज फर्स्ट पार्ट. सेकंड जो पार्ट आहे, अनालॉग पनीर आपण ऑलरेडी बॅन केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये. इट्स महाराष्ट्राचं ऑर्डर, इट इज नॉट इंडियाचं ऑर्डर. आणि अनालॉग पनीर केल्यानंतर प्रोप्रायटरी फूड ज्यावेळेस म्हणता, प्रोप्रायटरी फूड डज इट अमाऊंट टू पनीर, दॅट इज द क्वेश्चन. तुम्ही त्याचं लेबलिंग बघा, लेबलिंग पण चुकलेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्यात ते अनालॉग जसा प्रश्न विचार अनालॉग नाही आहे. पनीर असेल तर पनीरच्या नावाने यायला पाहिजे, त्याच्यामुळे ते प्रोप्रायटरी होऊ शकत नाही. पनीर इज नॉट अ प्रोप्रायटरी प्रॉडक्ट, अनालॉग पनीर इज अ प्रोप्रायटरी प्रॉडक्ट. सो तो मी ऑलरेडी बॅन केला. तर बॅन गोष्टी तुम्ही कसं काय विकू शकता आणि काही काय तुम्ही शिवून द्या, हे ऑलरेडी माझ्या ऑर्डरमध्ये आहे. याच्यावर आपल्यावरती प्रेस झालेली आहे आणि त्याच्यामध्ये सगळं मी एक्सप्लेन केलं. सो आय डोंट नीड टू एक्सप्लेन इट अगेन. नंबर 2, जो ऑटर क्लबच्या बाबतीतला आहे त्याच्यामध्ये फक्त एकमेव ते व्हायलेशन नाही, बाकीचे व्हायलेशन आहे. 3-4 महिन्यापूर्वी त्यांची ऑलरेडी 21 इन्स्पेक्शन झालं होतं. त्यावेळेस त्यांना इम्प्रूव्हमेंट नोटीस दिली होती. त्याच्या इम्प्रूव्हमेंट नोटीसनंतर हे अजून 100% कंप्लायन्स त्याचे झालेले नाही आहेत, प्लस बाकीचे काही व्हायलेशन्स आहेत. सो दिस इज आन्सर टू युअर क्वेश्चन. त्यांना जर काही त्यांच्या माझ्या अधिकाऱ्यांनी त्यांचं म्हणणं आहे की ती ऑर्डर चुकीची आहे, पार्शियली आहे, दे हॅव राईट टू अपील. आय विल हिअर देम आउट, आय विल गिव्ह माय डिसिजन. तर सांगली आणि कोल्हापुरामध्ये गुराळांवरती सुद्धा कारवाई केल्याचं समोर आलं. ते खूप दिवसापासून चालू आहेत. आता नवीन कुठं तर बऱ्यापैकी कारवाई चालू आहे, सगळ्यावरती चालू आहे. जिथं जिथं चुकीचं होतं त्याप्रमाणे कारवाई होणारच आहे. सर आपण लूज ऑइल बद्दल जे म्हणताय, तर पुण्यासारख्या ठिकाणी ब्रँडेड ह्याच्यात भेसळ असते किंवा ते पाम ऑइल असतं म्हणून काही तुम्ही तुमचे शेंगदाणे आणि आम्ही तुम्हाला गाळून देतो अशी युनिट सुरू झालेले. तर आता लोकांचं असं म्हणते की ते आमच्यासाठी जास्त शुद्ध आहे, तुम्ही म्हणताय की ते दूध असतं. नाही, मी नाही म्हणत आहे, हे सायंटिफिकली प्रूव्ह झाले रेग्युलेशन्स आहेत. सो सील बंद नसेल तर तुम्ही घेऊन सॉरी आपला नियम असं सांगतो की जर का सील बंद नसेल तर
बरोबर. पॅकेजिंग वगैरे नसेल तर घेऊ नका. बरोबर आहे. इथं फिक्स काय, कारण लोकांचं तर म्हणणं आहे की आम्हाला मॅन्युफॅक्चरला हे रेग्युलेशन लागू आहे. जे आता मी सांगितलं, मी सगळं एक्स्ट्रॅक्टरला लागू आहे, सगळ्यांना लागू आहे. तर जे कोणी तयार करतं त्यांनी हे रेग्युलेशन पाळायचे. असं सिम्पल आहे. इट्स व्हेरी क्लिअरली मी आत्ताच सांगितलं. आधीपासून होतं म्हणून विचारलं. पण ती हे इंडस्ट्री कंप्लायन्स ऑर्डर बऱ्याच यासाठी करतं की बऱ्याच लोकांना हे माहीत नसतं किंवा निग्लेक्ट केलं जातं, व्हॉट एव्हर द रिझन. त्याच्या पाठीमागचे कारण आहेत ते. सो म्हणून हे कंप्लायन्स ऑर्डर मला का काढावे लागत आहेत आणि हे माध्यम मी का स्वीकारलं, त्याचं कारणच हे आहे. याच्यामध्ये अवेअरनेस पण झाला पाहिजे, नागरिकांमध्ये झाला पाहिजे, FBOजमध्ये झाला पाहिजे, आमच्या अधिकाऱ्यांनी त्याप्रमाणे त्याच्याकडे बघितलं पाहिजे. सो दी सगळे स्टेक होल्डरला जर हे माहीत झालं तर त्याचं इम्प्लिमेंटेशन कंप्लायन्स आणखी चांगल्या पद्धतीने होईल. हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. सर विमल इलायची शोकॉज नोटीस एक मिनिट त्यांनी अगोदर विचारलं होतं. हायकोर्टाने आपल्या ऍक्शनच्या विरुद्ध बरेच आय थिंक आय हॅव ऑलरेडी ऐकून घ्या याच्यावरती मी आत्ताच बोललो आहे. आत्ता 2 मिनटं पण नाही झालेले. आय जस्ट स्पोक, आत्ताच बोललो आहे. सो लेट्स नॉट, आत्ताच बोललो आहे, 2 मिनटं पण नाही झाले. सो आय हॅव रिपीटिंग द सेम क्वेश्चन, त्याला काय अर्थ नाही. आय हॅव ऑलरेडी त्याच्यावरती उत्तर दिलेलं आहे. सो हाऊ मेनी टाइम्स शुड आय रिपीट? देयर इज नो पॉईंट. सर विमल इलायचीची तुम्ही शोकॉज नोटीस पाठवली, त्याच्यामध्ये तिन्ही स्टार्सला रिटर्न एक्सप्लेनेशन विदिन 15 डेज सांगितलंय. त्याच्या व्यतिरिक्त सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मधनं सगळं जे आहे त्यांचे इलायचीची ऍडव्हर्टाइजमेंट काढण्यासाठी पण ते शोकॉज नोटीसमध्ये आहे. 1, त्यांनी एक्सप्लेनेशन लेटर पाठवलंय का, हा एक प्रश्न. दुसरा, विमल इलायचीचं स्वतःचं सोशल मीडिया हँडल आहे फ्रॉम यूट्यूब, इंस्टाग्राम, एव्हरीथिंग. तर या तिन्ही सोशल मीडिया हँडल्स किंवा विमल इलायचीवाल्यांना FDA कडनं काही नोटीस गेली आहे का स्टार्स बरोबर? कारण ते तिकडे प्रमोशन त्यांचं आत्ताही सुरू आहे. 3 तासाआधी अजय देवगण आणि या सगळ्यांचे ते इलायचीची ॲड्स त्या सोशल मीडियावर ते त्याच्यासाठीच आपण त्यांना नोटीस दिलेली आहे, त्यांना वेळ दिलेला आहे. त्यांचं एक्सप्लेनेशन आल्यानंतर पुढची कारवाई होईल. नाही अजून नाही. येस कुठे? येस 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 सेंटरमध्ये पाठीमागे राहिले तुम्ही. सुरुवातीपासूनच्या तुमच्या पत्रकार परिषदेत आम्ही कव्हर केलेल्या आहेत, कव्हर करतोय, लाईव्ह दाखवतोय तुम्हाला. मुद्दा असा आहे थँक्यू. तुम्ही जनहिताचे निर्णय घेत आहे, सर्वसामान्यांना कळेल अशा भाषेमध्ये निर्णय घेत आहे. मात्र कोर्ट तुमच्यावरती कारवाई, मनमानी कारवाई, अतिरेकी कारवाई असे शब्द का वापरतो? आत्ताच एक सेम क्वेश्चन. याच्या अगोदरच्या प्रेसमध्ये सुद्धा आय हॅड रिप्लाय टू दॅट. No, I can see there is no point. I am clearly telling you, if there are observations made by High Court, we take it seriously. At the same time, we make sure that we follow the law. We are not exceeding our jurisdiction. We are following the due process, and if at all somewhere this has happened, we will rectify it. There is no question about it. तुम्ही मलाकडे जेव्हा ऑर्डर आहे त्याच्याबद्दल बोलू शकतो. आता कोर्टामध्ये इंटरॅक्शनमध्ये काय झालं त्याच्यावर तुम्ही बोलू शकत नाही. यू आर एक्सपेक्टिंग मी टू रिॲक्ट टू दॅट. आय कॅन डू दॅट. प्लीज अंडरस्टँड. माझ्याकडं तुमची ऑर्डर हायकोर्टाच्या मी तुम्हाला प्रेसमध्ये दाखवल्या होत्या की इट इज अप्रिशिएटेड. त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलत नाही, मग त्याच्यावर तुम्ही बोलत बसायचं का? सो लेट्स कीप इट व्हॉट एव्हर, बिकॉज कोर्ट इज देअर ऑलवेज. एनीबडी कॅन अप्रोच द कोर्ट. रीड ज्युरिडिक्शन जाऊ शकतं. इफ द कोर्ट फाइंड्स दॅट देर इज सम एरर, दे विल पॉइंट इट आउट. And we need to work on that. If we think that we are failed in convincing the court, giving the proper documentation or evidence, we should work on that. We are very clear. We will not exceed our jurisdiction. We will follow the due process. We will follow the law and we will implement the law. We are very clear about this. इंडियन रेल्वेमध्ये तुमचा आत्ताच झाला ना प्रश्न. पण तिकडे एक मिनिट. हो रहा है. मैं आपको बहुत से मेरे पास फ़ोटो आए, मेरे ऑफिसर चेक करते हैं. उसमें रास्ते पे चाइनीज़ का भी कलर चेंज हुआ है, ये भी दिखा है. वड़ा पाव का पेपर में नहीं जाता है, ये भी चेंज हुआ है. ऑयल भी चेंज हुआ है, मैं दिखा सकता हूँ. इट्स नॉट क्वेश्चन ऑफ कोलाब्रेशन. नॉट कर फूड लाइसेंस है और रजिस्ट्रेशन इज़ विथ अस. वेंडर लाइसेंस उनके रहते हैं. सो देर इज़ एक्चुअली अ कोऑर्डिनेशन, प्रॉपर कोऑर्डिनेशन. वी आर वर्किंग ऑन इट. सो स्ट्रीट फूड पे कार्रवाई नहीं हो रही, ये भी बोलना गलत है. वो कंप्लेन नहीं कर रहे, ये भी नहीं गलत होगा. आप बोलोगे कि यहाँ पे पड़ा है. येस, वेर एवर देर इज अ कंप्लेन और वी सी, एंड हमारे ड्राइव चलते ही रहते, कंटिन्यूस रहते हैं. सो वी एक्ट अगेंस्ट ऑल. सॉरी. yes, all take care of it. We'll all take care of it.
सोनाई दुधावर सोनाई दुधावर जी कारवाई झाली होती सोनाई दुधावर त्याच्यावरती आता काय निर्बंध आहेत का ते? कारण आता सोनाई दूध सध्या सुरू आहे, मग त्यांना वेळ दिला नाही तर अजून clear निघाले. नाही त्याच्यामध्ये पाठीमागच्या एका प्रेस कॉन्फरन्समध्ये आपण का कोणतरी विचारला होता तो प्रश्न. त्याच्यामधल्या फाइंडिंगवरती पुढच्या फाइंडिंग चालू आहे का त्याच्या पुढच्यामधून ज्या काय माहिती आली त्याचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. त्याच्यामध्ये त्याचे सॅम्पल पण आलेले आहे. त्याच्यात मी आत्ता काही कमेंट करणार नाही का ते इन्व्हेस्टिगेशन एका पर्टिक्युलर क्रिटिकल लेवलला आहे. त्या जशा फाइंडिंग पूर्ण होतील त्यावेळेस आपल्याला ते कळेल. सो डोंट वरी अबाउट इट. तुम्हाला अशी काळजी करण्यासारखं त्याच्यात काही नाही आहे. आम्हाला जर ती माहिती द्यायचीच नसती तर आम्हीच सांगितलं नसतं आम्ही तिथं कारवाई केली असेल. सो असं काही तुमच्या मनात जर असेल तर पहिले डोक्यातून काढून टाका. वी आर व्हेरी मच ट्रान्सपरंट आणि प्रत्येक कारवाई आम्ही प्रेसनी कळवतो आहे. सो यू शुड नॉट टेक एनी डाऊट अबाउट व्हॉट इज हॅपनिंग देअर. ओके एक मिनट Action was initiated at Radio 1 Club today. There was some inspection at Radio 1 उसका प्रेस नोट आएगा ना अगर कुछ होगा तो. उसका प्रेस नोट आएगा ना. एक मिनट सॉरी तेल को लेकर जो कंप्लायंस ऑर्डर जारी है उसमें कितने सैंपल्स की जांच हुई थी? पिछले साल कितने तेल पकड़ा गया था? क्या उसका कॉस्ट? हाँ मैंने अपने हाँ हिंदी में नहीं बताया मैं बताता हूँ. हाँ नहीं बताओ. हाँ लास्ट ईयर हमने लगभग 1247 सैंपल एडिबल ऑयल के लिए थे. उसमें से स्टैंडर्ड पाए गए 1142 1142, सब स्टैंडर्ड 77, अनसेफ 13 और मिस ब्रांडेड 15. तो ये उसका है. उसका स्टॉक जो था 3,20,781 kg सीज किया गया था और उसका वैल्यू था 531 लाख रुपीज़. सो दिस आर द फाइंडिंग्स ऑफ लास्ट ईयर. ये लास्ट ईयर की ये जो फाइंडिंग्स है ये डेटा है. उसी हिसाब से हमने इस पर कार्रवाई अभी बढ़ाई है और ये कंप्लायंस ऑर्डर उसी इस डायरेक्शन का अगला और स्ट्रिंजेंट स्ट्रॉन्ग स्टेप है कि जिसकी वजह से लोगों को ये जो एडिबल ऑयल है वो सेफ मिले, ना मिस ब्रांडेड, ना अनसेफ, ना सब स्टैंडर्ड. इसकी वजह से ये इम्प्लीमेंट करना जरूरी है और लोगों की भी पता होना जरूरी है कि उन्होंने क्या करना चाहिए. सजा क्या होगी सर जो पालन नहीं करेगा? सज़ा मैंने बताया हिंदी में. आई थिंक आई मिस्ड. तो सज़ा ये है कि अगर ये अनसेफ पाया जाता है तो लाइफ इम्प्रिजमेंट तक का उनका प्रोविज़न है, प्रावधान है. 10 लाख तक की उसमें जुर्माना भी लग सकता है. उसके साथ अनसेफ के साथ पेनल्टीज जो है उसमें सब स्टैंडर्ड अगर मिलता है तो 5 लाख तक की पेनल्टी है. मिस ब्रांडेड अगर मिलता है तो 3 लाख तक की पेनल्टी है. जो अडल्चरेंट है अगर वो मिलता है किसी के पास जो एब्यूज़ है वो 10 लाख तक की पेनल्टी है. विदाउट लाइसेंस विदाउट रजिस्ट्रेशन काम कर रहा है तो उनको 10 लाख तक की पेनल्टी है और मिसलीडिंग एडवर्टीजमेंट है तो 10 लाख तक के प्रावधान. हाँ जो बेसिकली रीयूज़ है. ये क्या होता है कि बहुत से इंस्टीट्यूट है जैसे कि होटल्स हो, रेस्टोरेंट हो, यहाँ पे ये ऑयल बार बार यूज़ किया जाता है और बार बार यूज़ करने के बाद उसका क्वालिटी सब स्टैंडर्ड हो जाता है. इसको टीपीसी लेवल बोलते हैं. ये टीपीसी लेवल ऑयल का 25 से रीयूज़ वाला 25 से ज़्यादा नहीं होना चाहिए. 25% से ज़्यादा नहीं होता. वो इंस्ट्रूमेंट है उसमें दिखता है, सबको दिखता है. तो वो 25% से ज़्यादा होता है तो उसका इम्पैक्ट वो फैट की जगह वो ट्रांसफैट में कन्वर्ट होता है और ट्रांसफैट इज़ वेरी डेंजरस टू आवर हेल्थ. इसीलिए वो टीपीसी 25 लेवल से ऊपर नहीं होना चाहिए. जो फ्रेश ऑयल है उसका टीपीसी लेवल 15 से ज़्यादा नहीं होनी चाहिए. तो रीयूज होता है और उसका आई थिंक इंग्लिश में मराठी में बोलना भूल गया था. टीपीसी ये जो रीयूज है तो इसके लिए र्यूको गाइडलाइन है. रीयूज पर्पस यूज कुकिंग ऑयल गाइडलाइंस है. उस हिसाब से देर आर एनलिस्टेड वेंडर्स, उनको उन्होंने सेल करना है या देना है और वही एजेंसी उसको प्रोसेस करके या उनका बायोडीजल या कुछ और बनाएगी. बट दिस ऑयल शुड नॉट कम इन फूड चेन अगेन. ये फूड चेन में नहीं आना चाहिए. ये गाइडलाइन है इसकी. अभी आई जस्ट सेड फॉरवर्ड, गुड दैट यू ब्रॉट दिस पॉइंट. ये अगर आता है तो व्हाट हैपन्स कि समझो बड़ा होटल है, उनका 25% से ज़्यादा हो वो स्टोर करते हैं और वो देने की वजह से वो जो जिसको र्यूको गाइडलाइन की जो एजेंसी है उसको देने की वजह से किसी को वो देते हैं एंड दैट बिकम्स कई रीटीन में जो रीयूज है उसमें डालते हैं, उसको पैक होता है, फिर उसको फ्रेश बोल के सेल किया जाता है. दिस इज़ वेरी डेंजरस एंड दिस इज़ वन ऑफ द रीजन्स व्हाई वी आर इश्यूइंग दिस ऑर्डर अगेन and we have already warned these people. Now there is a big industry working in this sector, particularly in and around Mumbai also, MMR region also. There are certain people who are actually doing this business.
एंड दैट इज़ वेरी डेंजरस। एंड वो फिर सस्ते में बेचते हैं, और सस्ते में बेचते हैं तो खरीद लेते हैं, और खरीद लेते हैं तो उसका इम्पैक्ट हो जाता है। सो दिस इज़ र्यूको के गाइडलाइन कंप्लाई करना बाय ऑल यूजर्स ऑफ ऑयल। कौन है ये? बड़े इस्टेब्लिशमेंट होंगे, होटल्स होंगे, रेस्टोरेंट होंगे, वो उसको आप कलेक्ट कीजिए। आपका रजिस्ट्रेशन जो रजिस्टर्ड वेंडर है र्यूको का, उससे आप अग्रीमेंट कीजिए, उनको सेल कीजिए। बिकॉज मैं उसका डेटा भी ले चुका हूँ, जो र्यूको रजिस्टर्ड है उनको बुलाए भी हूँ, और उनके पास बहुत कम रीयूज ऑयल जाता है, ये पाया गया है। एंड दैट इज़ नॉट एक्सेप्टेबल इन अ स्टेट, डेवलप स्टेट लाइक महाराष्ट्र, जहाँ पे होटल इंडस्ट्री बहुत बड़े पैमाने में है। वहाँ पे अब मैं नाम नहीं लूँगा कि बहुत बड़े बड़े होटल है, महीने में 200 लीटर देते हैं रीयूज वाला, और उनका कंजम्पशन थाउजेंड्स ऑफ लीटर में होगा। So this is by any chance not acceptable, and this is dangerous. So that is one of the reasons why we have issued this order again, so that we can implement it strictly. बीमारी बताए ना कि क्या क्या बीमारी होती है? अरे बताया ना, कितनी बार बताया, आप उतना तो कर सकते हो। इकडून कोणतरी बोलत होतं। येस येस येस, सॉरी प्लीज प्लीज प्लीज, एक मिनट। हमारे जोगेश्वरी में मिठाई का कारखाना है सर, और उसके अंदर एकदम रंजीत तरीके से काम होता है। आदमी गंदे मिठाई को वो आटा मैदा भूनते हैं, तो पैर से भूनते हैं, ऐसे कई कारखाने हैं सर। उसके ऊपर जो भी, जब आप कोई भी मुझे अगर तो कंप्लेन कीजिए ना, हम कर लेंगे कार्रवाई, कोई प्रॉब्लम नहीं। कंप्लेन डाला हूँ सर। कहाँ डाला है? ये अपने डिपार्टमेंट मेरा ऐप है ना, ऐप है, उस पर डालिए, ट्रैक कर सकते हो आप। नहीं, मैं सर IT में डाला हूँ सर। कहाँ, कब दिया है? हो गया सर, एक हफ्ता हो गया सर। हो जाएगा, हो जाएगा। एक मिनट पीछे, हाँ, एक मिनट, हाँ। सरकार महिलांना किंवा जर शेतीवाल्यांना गृहोद्योग सुरू करण्यासाठी किंवा तेल उत्पादन करण्यासाठी प्रोत्साहन देते, आणि ते खुलं तेल विक्री पण करतात, मग त्याच्यावरती निर्बंध येणार नाही का? सरकारने उद्योग करण्यासाठी प्रोत्साहन देते, म्हणजे योग्य प्रकारे धंदा करण्यासाठी देते आहे, अयोग्य प्रकारे नाही। कोणताही धंदा हा नियमानुसार चालतो, इन्सेंटिव्ह देते तर त्याप्रमाणे करणं अपेक्षित आहे, and that's what is expected. Sir, there are many famous oil brands who are promoting about having whatnot vitamins in there. Yes, good point. Got it. I got your question. This advertisement regulations also apply to it. They cannot claim something natural, something good for health. That is a violation of advertisement regulations 2018. And we are acting against them also. It is not permitted. So Very clearly. Who all are on your radar? No, मेरे रडार पे जो सब इलीगल है उतने हैं। ओके सर 50 मीटरच्या शाळेचा लास्टचा प्रश्न होता. तो झाला ना। नहीं सर, तो प्रश्न विचारला नहीं. सोशल मीडिया पर एक्ट्रेस जो है श्वेता तिवारी ने एक वीडियो डाला है, आपसे मदद मांगी है। इंस्टामार्ट में उन्होंने ऑनलाइन कुछ ऑर्डर किया था जिसमें आई हैव नो आइडिया। आप जो बोल रहे मेरे बारे में, मुझे उसके बारे में कुछ आइडिया नहीं है, वीडियो डाला मेरे पास Sir, नहीं। what is Maharashtra's FDA action plan on manufacturing pharma manufacturing units which are violating revised schedule and norms? Yes. GMP norms. Yes, What is absolutely. the- Already actions are being taken. There are risk-based multiple. inspections? no, उसका प्रेस नोट हमने दिया भी था, आपने पढ़ा नहीं होगा। 2 महीने में कितने कार्रवाई की उसमें भी है। कार्रवाई सर, वो एंड future की बात करो, future action हाँ, plan. so we are going further. Retail and wholesale. No, everything, right from manufacturer to But retail, that- everybody. We are going further. Nobody is exempted from revised schedule M, which was exemption time limit has already gone. There was a request by MSME to the government of India. They had extended timeline. The timeline has also gone. So we are strictly implementing it, and we will go and further go for process audit also. The manufacturers जो भी है वो process audit भी हम करेंगे, and we will take strict action. I think last question 5 और लेते रुक, बता दिया ना, तो बताया, कितने बार बताना पड़ेगा? एक मिनट। सो आपका जो सवाल है वो इट इज़ अबाउट जो नोटिस इशू किया गया है अबाउट एडवर्टाइजिंग रेगुलेशन वायलेशन। उनको नोटिस रेगुलेशन 2018 के हिसाब से दिया गया है, और सेक्शन 24 ऑफ फसाई एक्ट जो है उसके हिसाब से दिया गया है। क्योंकि ये गुटखा और जो प्रोडक्ट है महाराष्ट्र में बैन है, और उसका एडवर्टाइजिंग ये सरोगेट एडवर्टाइजिंग में आता है, इसलिए हम लोग उनको नोटिस दिया, उनको टाइम दिया है। उनका रिप्लाई आने के बाद हम आगे वाली कार्रवाई करेंगे। थैंक यू। 1 तास झाला है। थैंक यू। राजनीति हो या क्रिकेट,
देश विदेश की ब्रेकिंग हो या आपके मोहल्ले की बड़ी खबर, सब मिलेगा एक ही ऐप में, सबसे तेज और भरोसेमंद। अभी डाउनलोड करें दैनिक भास्कर डिजिटल।